कुंभ राशी, तुमचे दुःख बघून ब्रह्मांड आता न्याय करणार. तुमचे दुःख पाहून पितरांच्या डोळ्यात पाणी येणार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जगासमोर नेहमी हसत राहिलात, चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून प्रत्येकाला मदत करत राहिलात, पण तुमच्या आतल्या दुःखाचा जो असंख्य रात्र तुम्ही एकट्याने रडून काढली आहेत ना, त्या रात्री तुमचे पूर्वज वरून अत्यंत बारकाईने बघत होते आणि तुमच्या डोळ्यातले ते अश्रू, त्याग तितकी माझं कोण आहे हा मनात पडलेला प्रश्न बघून आजवर स्वर्गात तुमच्या माझं कोण आहे हा मनात पडलेला प्रश्न बघून आजवर स्वर्गात तुमच्या पूर्वजांचा आत्मासुद्धा तुमच्यासाठी तळमळू लागला आहे. हे अगदी खरं आहे. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्या रक्ताचा अंश तुमच्या शरीरात वाहतोय, त्यांनी तुमची हे घालमेल, घुसमट आणि पडद्यामागची वेदना आता अजिबात बघवत नाही. कुंभ राशींच्या जातकांना स्वभावच तुमचा इतका समजतो की ते स्वतःचे दुःख कधी जगासमोर मांडत नाही. जगासमोर यशी जागा उपसायला धावता, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा मागे वळून पाहिलं तर तेथे कोणीच नसतं. हीच तुमची खरीपणा आहे. आता घाबरू नका. तुमच्या या सहनशीलतेची मर्यादा आता संपली आहे आणि तुमच्या पूर्वजांनी स्वतःचा एक मोठा निर्णय घेतला आहे. पितरांनी स्वतःच ठरवलं की तुमच्या हक्काचं जे सुख आजवर कुठेतरी अडकून पडलं होतं, ती सुखाची आणि समृद्धीची एक बंद तिजोरी आता उघडायची वेळ आली आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. येत्या 72 तासात तुमच्या आयुष्यात असा एक मोठा आध्यात्मिक आणि भौतिक बदल घडणार आहे जे तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. हा बदल कुठल्याही बाहेरील चमत्कारापेक्षा तुमच्या स्वतःच्या हातून आणि पूर्वजांच्या अदृश्य आशीर्वादाने सुरू होणार आहे. ही वेळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी ठरेल, कारण आतापर्यंत तुम्ही जे सोसले त्या प्रत्येक अश्रूंची किंमत निसर्ग आता तुमचे पूर्वज तुम्हाला परत करणार आहेत. हा बदल कसा घडणार, त्याचे नेमके संकेत काय आहेत हे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय, एक अशी शक्तिशाली मंत्र सांगणार आहे जो थेट तुमच्या पूर्वजांशी तुमची नाळ जोडेल आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट करेल. सोबतच येत्या 48 तासात तुम्हाला अशी एक कोणती चूक मोठी टाळायची आहे जी तुमचे बनलेलं काम बिघडवू शकते. त्याबद्दल मी सावध राहा, कारण त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. मनापासून शांततेने हा व्हिडिओ पहा. प्रवासात माझ्यासोबत सहभागी व्हा. कमेंट बॉक्समध्ये जय पितृदेवाय नमः किंवा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद पाठीशी आहे असे टाईप करून सकारात्मक ऊर्जा, कृतज्ञता व्यक्त करा. एका कमेंटमुळे तुमच्या मनातील आणि अवतीभोवतीची ऊर्जा अधिक सकारात्मक होईल, यात काही शंका नाही. कुंभ वायू तत्वाचे आणि शनी मालकीचे रास आहे. तुमच्यात अशी रास आहे जी अनेकांचे खरे चेहरे ओळखूनही गप्प बसतात, कारण तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये वाद नको असतात. तुमच्या या चांगुलपणाचा लोकांनी नेहमी गैरफायदा घेतला. ज्यांनी तुम्ही अगदी जीवापलीकडे जपलं, ज्यांच्या पडत्या काळात तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात, त्यांनी सायंकाळी तुमचे हात सोडले. अगदी जवळच्या व्यक्तींनी, नातेवाईकांनी, ज्यांना तुम्ही मित्र मानलं, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे तुमच्यावर खोटे आरोप केले आणि तुम्हाला मानसिक त्रासाच्या खाईत लुटलं. पण कुंभ राशींच्या जगात या राशींच्या तुमच्या अथांग सहनशील शक्तीमुळेच आज तुमच्यासाठी विश्वासाचे एक नवीन दार उघडं आहे. जेव्हा एखादा माणूस सगळं काही सहन करून देवावरचा, कर्मावरचा विश्वास गमावत नाही, तेव्हा त्याचे सर्व पूर्वज मदतीला धावून येतात. जो अपमान गिळलात, कशावर गेली, जो अपमान गिळलात, तीच खरी तुमची तपश्चर्या होती. या तपश्चर्याच्या बळावर आज तुम्हाला तुमच्या सुखाच्या तिजोरीत किल्ले सापडणार आहेत. तुमच्या त्रास देणाऱ्या लोकांबद्दल, तुमच्याशी प्रकरण करणाऱ्या मनाबद्दल सूड किंवा रागाची भावना ठेवू नका. या पूर्वजांच्या आशीर्वादांची ताकद एवढी मोठी आहे की जे लोक तुम्हाला त्रास देत होते ते तुमचे शत्रू बनले होते, आपोआपच तुमच्या आयुष्यात दूर होतील. तुम्हाला कोणाचाही बदला घेण्याची गरज पडणार नाही. निसर्ग आता स्वतःचा न्याय करेल. तुमचं काम फक्त पुढे जाणं आणि पूर्वजांनी दिलेली ही नवीन संधी स्वीकारणे हेच आहे. तुमची ही सहनशक्ती आता एक प्रचंड आत्मशक्ती बनवून तुमच्यासमोर उभी टाकणार आहे. गेल्या काही दिवसात तुमच्या शरीरात आणि मनात एक विचित्र बदल घडत आहेत का? कदाचित तुम्हाला अचानक खूप वेदना जाणवत असेल, तर रात्रीची झोप वेळेवर येत नसेल किंवा अचानक बसल्या बसल्या मन भरून येत असेल, डोळ्यातून अश्रू वाहत असतील, कधी कधी छातीवर एक अनाकलनी दडपण आल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही अत्यंत थकवा तुम्हाला जाणवतो. जर तुम्ही कोणतेही कष्ट काम केलं नसेल तरीही जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर घाबरून जाऊ नका. हा कोणताही शारीरिक आजार नाही. या सर्व लक्षणांना जुनी तिजोरी उघडताना उडणारे धूळ समजा. जेव्हा आपण अनेक वर्षापासून बंद असलेली जुनी लाकडी तिजोरी उघडतो तेव्हा त्यातून जुनी धूळ आणि जाळी हवेत पसरतात, ज्यामुळे क्षणभर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, डोळ्यात पाणी येत असतं. अगदी तसंच तुमच्या आयुष्यातून जुनी नकारात्मक ऊर्जा अजून एक वेळेस आणि वाईट करणे बाहेर पडत आहे. म्हणूनच तुमच्या शरीराला आणि मनाला ही अस्वस्थता जाणवत आहे. हा एक खूप मोठा आध्यात्मिक बदल आहे. तुमचे पूर्वज तुमच्या शरीरातील ऊर्जा बाहेर काढून फेकत आहेत, जेणेकरून तुमच्या शरीरात आणि मनात नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा. त्यामुळे जेव्हाही मन अस्वस्थ होईल तेव्हा या काळात दीर्घ श्वास घ्या आणि मनाला सांगा की हा बदल माझ्या चांगल्यासाठी आहे. ही अस्वस्थपणा संपताच तुम्हाला कमालीची शांतता आणि स्पष्टता अनुभवायला मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांची सर्वात मोठी अडचण हीच असते की ती नाती टिकवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. पण आता वेळ अशी आली आहे जिथे खोट्या नात्यांचे चेहरे तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याशी जवळीक साधली होती ते लोक आता हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतील. सुरुवातीला कदाचित तुम्हाला याचे वाईट वाटेल, पण ही तुमच्या पूर्वजांची एक सुंदर योजना आहे. जर तुमच्या हातामध्ये खूप साऱ्या टाकाऊ वस्तू आणि ओझं असेल तर तुम्ही त्या मौल्यवान केलं तर पकडणार. कसं पकडणार? तिजोरी कशी उघडणार? म्हणून तुमचे पूर्वज तुमच्या हातातील मनातील हे अनावश्यक वजन काढून टाकणार आहेत. जे लोक तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात, तुमच्या पाठीमागे निंदा करतात, तुमचे मुखवटे गळून पडतील. याची प्रक्रियेत जर एखाद्याचं नातं तुटलं, एखादं कोणी तुमच्यापासून दूर गेलं तर त्याचा शोक करू नका. उलट शांतपणे त्यांना निरोप द्या. कारण ते तुमच्या भविष्यातील सुखी आयुष्यासाठी योग्य नव्हते. आता तुमच्या आयुष्यात फक्त तीच लोक राहतील जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात आणि तुमच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहतात. नात्यांचा हा कचरा साफ झाल्यानंतर तुमचं मन खूप हलकं आणि प्रसन्न होईल. आता बोलूया तुमच्या भविष्यातील सर्वात महत्त्वाच्या पैलूंकडे, जो म्हणजे तुमचा आर्थिक प्रवास. कुंभ राशीच्या जातकांनो, पैशांच्या बाबतीत खूप चढउतार पाहिले आहेत. कष्टाचे पैसे वेळेवर न मिळणे, व्यवसाय सुरू करू नये, त्यातील प्रश्न येणे किंवा नोकरीमध्ये योग्य मोबदला न मिळणे असं समस्याने तुम्ही ग्रासलेले आहात. पण आता पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमची सुखाची तिजोरी उघडत आहे. याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. तुमचा अडकलेला पैसा, जिथे रक्कम तुम्हाला परत मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडली होती, ती रक्कम येत्या काळात अचानक तुमच्याकडे परत येईल. लवकरच या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुमची पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला फायदेशीर ऑर्डर्स मिळतील, ज्यातून तुमचा वेग वाढेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जांची आता हळूहळू बोजा कमी होईल. जर तुम्ही कधी विचार केला नव्हता, हा पैसा म्हणजे दुसरं काही नसून तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी कमावलेला, जपून ठेवलेला अदृश्य वारसा आहे. आता तुमच्या कर्माच्या फळाने तुम्हाला परत मिळत आहे. या पैशाचा वापर अत्यंत समजूतदारपणे करा, जेणेकरून तुमचे भविष्य सुरक्षित राहील. जेव्हा पूर्वजांच्या आशीर्वादाने आपल्याकडे समृद्धी येऊ लागते तेव्हा आपल्याला अत्यंत सावध राहण्याची गरज असते की आनंद झाला तिथून लगेचच सगळ्यात जगाला ओरडून न सांगता. पण इथेच तुम्ही मोठी चूक करता. आता जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि यश येऊ लागते तेव्हा तुम्हाला कमालीची गुप्तता पाळावी लागणार आहे. यालाच म्हणतात आपल्या तिजोरीचे किल्ले कोणालाही न दाखवणे. तुमची आर्थिक प्रगती, नवीन प्लॅन्स, तुम्हाला होणार नफा याबद्दल मित्रमंडळी किंवा नातेवाईकांमध्ये उगाचच बाड्या मारू नका. लोकांची नजर खूप वाईट असते आणि नागरिक ऊर्जा तुमच्या कामात पुन्हा अडथळे निर्माण करू शकते. तसेच भूतकाळात झालेल्या वेदना आता पूर्ण विराम द्या. जुने आजार तुम्हाला उकडू काढू नका, त्यामुळे तुमची ऊर्जा वाया जाईल. नवीन व्यक्तीवर, विशेषतः जे लोक अचानक तुमच्याशी खूप गोड बोलायला लागले आहेत, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमची किल्ली तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. कोणालाही तुमच्या वैयक्तिक किंवा आर्थिक आयुष्यात इतकी ढवळाढवळ करू देऊ नका. तुमच्या प्रगतीला खीळ घालतील. सावध राहा, शांत राहा आणि आपले काम करत राहा. आता वेळ आली आहे महत्त्वाच्या विषयांची आणि तुमच्या मंत्रांची. तुमच्या आयुष्यात हा बदल कायमस्वरूपी टिकून ठेवेल. पूर्वजांचे आभार मानण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे तुमच्या मनातल्या मनात, माझ्या पूर्वजांचे पवित्र आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत आहेत, मी कधीही एकटा नाही, त्यांचे तेज माझ्या शरीरात आणि मनात वाहत आहे, या मंत्राचा उच्चार करा. हा केवळ एक मंत्र नाही तर एक अद्भुत आत्मपरीक्षक आहे जे तुमची आत्मशक्ती जागृत करेल. जेव्हा तुम्ही हे वाक्य पूर्ण विश्वासाने म्हणता तेव्हा तुमच्या पूर्वजांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या सभोवतालची एक संरक्षण कवच आहे. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. महत्त्वाचा इशारा, 48 तासात तुमच्या रागावर, गर्वावर, कोणत्याही प्रकारच्या भांडणावर पूर्णपणे नियंत्रण ठेवा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.